Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 6 factorization of algebraic expression. यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 6.3 कंप्लीट करून घेणार आहे. यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन फॅक्टराइज दिलेला आहे आणि फर्स्ट क्वेश्चन मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे y³ - 27. आता इथे दोन टर्म आपल्याला दिलेले आहे y³ आणि 27. y³ तर क्यूब फॉर्म मध्ये आहे पण 27 क्यूब फॉर्म मध्ये आहे का नाही, तर आपण त्यांना 27 ला क्यूब फॉर्म मध्ये राईट करून घेऊया आणि नंतर आपण हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू शकतो. आता बघा, हा जो 27 आहे हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर हा 3 चा क्यूब आहे. म्हणजे 3 × 3 9, 9 3 जा 27. ओके, म्हणजे आपण असं राईट करू शकतो y³ - 3³ आता नेक्स्ट इथे दोन्ही टर्म आपण क्यूब फॉर्म मध्ये राईट केलेले आहेत. हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो. आता इथे आपल्याला बघायचं y काय टर्म आहे a आणि 3 कोणती टर्म आहे b. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला a - b म्हटलेलं आहे, तर a काय आहे y, b काय आहे 3, म्हणून हे व्हॅल्यू आपण इथे पुटअप करू y - 3. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये a चा स्क्वेअर म्हणजे इथे y चा स्क्वेअर लिहायचा आहे प्लस a × b. a आणि b च्या मध्ये कोणतंही साइन नाही, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनचं साइन असतं, म्हणून आपल्याला इथे y × 3 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर राईट करायचा, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता इथे y - 3 ॲज इट इज टर्म घ्यायची आहे. आता हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. y चा स्क्वेअर करायचा आहे y × 3 आणि 3 चा स्क्वेअर. ओके, y चा स्क्वेअर y स्क्वेअरच येणार आहे प्लस y × 3 3y प्लस 3 चा स्क्वेअर 3 3 जा 9. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड नंबर x³ - 64y³. आता इथे x³ हा आपल्याला क्यूब फॉर्म मध्ये दिलेला आहे. इथे या टर्म मध्ये y हा क्यूब फॉर्म मध्ये दिलेला आहे, पण 64 जो आहे हा क्यूब फॉर्म मध्ये दिलेला आहे का नाही, म्हणून आपण या 64 ला आपण क्यूब फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आणि फॉर्म्युला अप्लाय करणार. बघा, आता जसे इथे x³ आहे ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. इथे 64 हा कोण्या नंबरचा क्यूब आहे हे फाइंड करायचं. बघा, आता इथे 2 चा क्यूब काय असतो 8 असतो, 3 चा क्यूब काय असतो 27 आणि आता आपण 4 चा क्यूब फाइंड करून घेणार आहे. 4 चा क्यूब काढण्यासाठी आपल्याला 4 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं असतं. 4 4 जा 16, हा 4 येता इथे मल्टिप्लाय 16 4 जा 64. ओके, 64 कोणाचा क्यूब आलेला आहे 4 चा क्यूब आलेला आहे, म्हणून आपण या 64 ला रिप्लेस करून इथे 4 क्यूब राईट केलं तरीही चालेल. ओके, मग इथे आपण घेणार 64 ला रिप्लेस करून 4 क्यूब आणि इथे y³ ॲज इट इज. आता ह्या टर्मला आपण एका ब्रॅकेटमध्ये राईट करू शकतो x³ - 4y³. ओके, आता इथे आपल्याला x काय मिळालेला आहे a = x आणि b काय आहे 4y, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो असं राईट करून घ्यायचं इथे. आता इथे फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करू व्हॅल्यू. इथे a - b आहे, तर a काय आहे x व्हॅल्यू आहे, b व्हॅल्यू काय आहे 4y, म्हणून इथे x - 4y. नेक्स्ट ब्रॅकेट इथे आपल्याला a स्क्वेअर सांगितले, इथे a व्हॅल्यू x आहे म्हणून आपण x² राईट करणार प्लस आता इथे ab म्हणजे a × b म्हणजे x × 4y, x × 4y प्लस b चा स्क्वेअर प्लस b इथे 4y व्हॅल्यू आहे 4y चा स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता ब्रॅकेट सॉल्व करू. इथे आपण x - 4y ही टर्म ॲज इट इज राईट करूया. नेक्स्ट आता इथे x चा स्क्वेअर काय येणार x² प्लस ही x आणि 4y ही टर्म मल्टिप्लिकेशनला आहे, म्हणजे इथे x ला कोणताही नंबर्स नसतो, म्हणजे काय 1 असतो. मग 4 1 जा इथे 4 येणार, हा x इथे मल्टिप्लायला y पण मल्टिप्लायला राईट करायचा. आता इथे प्लस ह्या टर्मचा आपल्याला स्क्वेअर काढायचा. 4 चा स्क्वेअर 4 4 जा 16 आणि y चा स्क्वेअर y². ओके, हे आता आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 27m³ - 216n³. आता इथे आपल्याला बघायचं आहे की दोन्ही टर्म क्यूब फॉर्म मध्ये आहेत का, तर इथे m³ हा क्यूब मध्ये आहे आणि n³ हा क्यूब मध्ये आहे, पण हे जे दोन आपल्याला नंबर्स दिलेले आहे हे क्यूब फॉर्म मध्ये नाहीत. मग सर्वात आधी आपल्याला त्यांना क्यूब फॉर्म मध्ये आणायचं आहे
आता हा 27 3चा क्यूब येतो आणि 216 हा 6चा क्यूब येतो, परंतु त्याआधी आपल्याला क्यूब काढण्याआधी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या दोन्ही टर्ममध्ये कोणी नंबर कॉमन निघतो का. सर्वप्रथम आपल्याला ते बघायचं आहे की दोन्ही नंबरमध्ये कॉमन नंबर निघत आहे का. कॉमन नंबर जर निघत असेल तर आधी ते काढून घ्यायचं बाहेर आणि नंतर त्याचे आपण फॅक्टरायझेशन करू शकतो. आता इथे बघा 27 आहे, इथे 216 आहे, मग 27 हा 27च्या टेबलमध्ये येतो आणि 27च्या टेबलमध्ये 216 हा पण 8 नंबरला येतो, म्हणजे आपण इथे 27 कॉमन काढू शकतो आणि जे ब्रॅकेटच्या आतमध्ये नंबर राहतील त्याचा क्यूब काढून आपण फॅक्टरायझेशन करू शकतो. ओके, आता इथे बघा कसं करायचं आहे. 27 आपण ब्रॅकेटच्या बाहेर हे कॉमन एकदा राईट करून घेऊ. इथे 27 ब्रॅकेटच्या बाहेर आपण एकदा कॉमन राईट करून घेऊ. आता इथून 27 आपण बाहेर काढला म्हणजे 27 1 जा 27, इथं 1 राहणार आणि इथे एम क्यूब ॲज इट इज राहणार. आता इथे आपण 1 लिहिला नाही लिहिला तरीही सारखं आहे. आता इथे बघायचं आहे की 216 हा 27च्या टेबलमध्ये 8 नंबरला येतो. ओके, म्हणून आपण इथे राईट करणार 8 आणि इथे एन क्यूब ॲज इट इज. ओके, काय केलेलं आहे आपण बघा, इथे 27 आपण दोन्ही नंबरमधून कॉमन घेतलेला आहे आणि जे पण काही ब्रॅकेटमध्ये आतमध्ये राहणार ते आपण राईट करून घेतलेलं आहे. जर आता आपल्याला हे बघायचं आहे की आपलं हे ब्रॅकेट व्यवस्थित आलेलं आहे, बरोबर आलेलं आहे, तर आपण ह्या 27ची एम क्यूब सोबत मल्टिप्लिकेशन केली तर 27 एम क्यूब आन्सर येणार आहे. आता 27चं आपण 8 सोबत मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार, 216 एन क्यूब येणार आहे, म्हणजे आपण जो लिहिलेला ब्रॅकेट आहे हा बरोबर आहे. आता आपल्याला इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये जे पण काही नंबर्स आहेत ते पण क्यूब फॉर्ममध्ये राईट करायचे आणि नंतर इथे फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता इथे 27 ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहे. एम हा क्यूब फॉर्ममध्ये दिलेला आहे तो पण ॲज इट इज राईट करून घेतला. इथे मायनस, आता इथे 8 जो आहे हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. हा आहे 2चा क्यूब. 2चा क्यूब कसा असतो बघा, 2चा क्यूब आपण क्यूब म्हटलंय तर 2 हा नंबर आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय करत असतो, म्हणजे इथे 2 2 जार 4 आणि हा 2 मल्टिप्लायला तर 4 2 जार 8, म्हणजे या 8ला रिप्लेस करून आपण 2 टू द पॉवर क्यूब असं लिहिलं तरी चालते, म्हणजे 2चा क्यूब राईट केलं तरीही चालेल आणि एन क्यूब ॲज इट इज. आता ब्रॅकेटच्या आतमध्ये दोन्हीही टर्म्स आपल्याला क्यूब फॉर्ममध्ये राईट मिळालेले आहेत. आता आपण काय करणार, ही जी टर्म आहे लास्ट ही एका ब्रॅकेटमध्ये राईट करून घेणार. 27 इन ब्रॅकेट एम क्यूब मायनस ही टर्म आपण एका ब्रॅकेटमध्ये राईट करून घ्यायची आणि ब्रॅकेटला क्यूब द्यायचा, ब्रॅकेट क्लोज. ओके, नेक्स्ट आता इथे आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. बघा, एम क्यूब म्हणजेच काय, ए क्यूब मायनस 2n क्यूब म्हणजेच बी क्यूब, म्हणजे फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो. आता इथे एम जो आहे, एम काय आहे, ए इक्वल टू एम आणि बी इक्वल टू आपल्याला काय घ्यायचं आहे, बी 2n. ओके, आता फॉर्म्युला राईट अप्लाय करूया इथे. आता इथे हा 27 ब्रॅकेटच्या बाहेर ॲज इट इज आपल्याला राहू द्यायचा आहे आणि ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आहे, म्हणजे एम मायनस 2n घ्यायचा आहे, एम मायनस 2n, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर म्हणजे इथे एम व्हॅल्यू आहे एचा स्क्वेअर प्लस इथे ए बी, ए इंटू बी म्हणजे ए मल्टिप्लाय बाय बी, म्हणजे ए इथे एम आहे, एम मल्टिप्लाय 2n प्लस इथे बीचा स्क्वेअर म्हणजे 2nचा स्क्वेअर, 2nचा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके, आता इथं 27 राईट करायचं ॲज इट इज, एम मायनस 2n ॲज इट इज. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. एमचा स्क्वेअर काय येणार आहे, एम स्क्वेअर. आता इथे प्लस साईन, आता एम इंटू 2n म्हणजे इथे 2 येणार आणि हा एम मल्टिप्लायला, हा एन पण मल्टिप्लायला, प्लस इथे 2चा स्क्वेअर 4, 2 2 जार 4 होतं आणि एनचा स्क्वेअर येणार एन स्क्वेअर. हे आपलं फायनल आन्सर असतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 125y क्यूब मायनस 1. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला चेक करायचं आहे की हे जे दोन्हीही टर्म आहे ह्या क्यूब फॉर्ममध्ये राईट करून दिलेले आहेत का.
आता ह्या पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला एक चेक करायचं आहे की जे गिव्हन टर्म्स दिलेले आहेत त्या क्यूब फॉर्ममध्ये असायला हव्या, आणि क्यूब फॉर्ममध्ये नसेल तर आपल्याला आधी क्यूब फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायच्या आणि नंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आता इथे बघा वाय क्यूब हा क्यूब फॉर्ममध्ये आहे, पण 125ला क्यूब दिलेला आहे का? नाही. किंवा हा नंबर एका ब्रॅकेटमध्ये नाही आणि ब्रॅकेटला क्यूब नाही, म्हणजे हा नंबर 125 हा क्यूब फॉर्ममध्ये नाही, त्याला क्यूब फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे चेक करणार आहे 125 कोणत्या नंबरचा क्यूब आहे. जसं की आता आपण काढून बघितलं होतं 2चा क्यूब किती असतो 8, 3चा क्यूब किती असतो 27 आणि 4चा क्यूब किती आहे 64. आता आपण 5चा क्यूब फाइंड करून बघूया. 5चा क्यूब काढण्यासाठी आपल्याला 5ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं असते. आता इथे 5 5 जार 25, 25 5 जार 5 5 जार 25 कॅरी 2, 5 2 जार 10, 10 प्लस 2 125 आन्सर येणार. म्हणजे 5चा क्यूब किती येणार आहे मग 125 येणार. मग आता या 125ला रिप्लेस करून आपण 5 क्यूब असं राईट केलं तरीही चालेल, -1. आता या 1ला पण आपण क्यूब फॉर्ममध्ये राईट करू शकतो. बघा 1चा क्यूब काय असणार आहे 1 क्यूब असणार, म्हणून आपण इथे 1ला क्यूब राईट करून देऊया. आता इथे आपण ही जी टर्म लिहिलेली आहे ह्या टर्मला एका ब्रॅकेटमध्ये राईट करायचं आहे आणि ब्रॅकेटला स्क्वेअर क्यूब द्यायचा आहे, म्हणजे ह्या ब्रॅकेटला क्यूब आहे म्हणजे दोन्ही टर्मला क्यूब आहे. आता मायनस इथे 1 क्यूब. आता दोन्ही ज्या टर्म आपण लिहिलेल्या आहेत दोन्ही टर्म आपल्याला क्यूब फॉर्ममध्ये मिळालेल्या आहेत. आता आपण ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या व्हॅल्यू आपण इथे फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. मग इथे आता काय येणार ए किती असणार आहे आपल्या इथे ए असणार 5y आणि b इज इक्वल टू 1. ओके. आता व्हॅल्यू पुटअप करूया a मायनस b म्हणजे 5y मायनस 1. a ची व्हॅल्यू या इथे 5y आहे, b ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणून आपण 5y मायनस 1 घेतलेला आहे. आता इथे a चा स्क्वेअर म्हणजे a ची व्हॅल्यू 5y आहे, तर 5yचा स्क्वेअर लिहायचा प्लस a इंटू b म्हणजे 5y इंटू 1, 5y इंटू 1 प्लस b चा स्क्वेअर b किती आहे 1 म्हणजे 1चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता 5y मायनस 1 ॲज इट इज राईट करायचं आहे आणि सेकंड ब्रॅकेट सॉल्व करायचं. बघा इथे 5yला स्क्वेअर आहे म्हणजे 5ला पण स्क्वेअर आहे yला पण स्क्वेअर आहे. 5चा स्क्वेअर 5 5 जार 25, yचा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 5y मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 5 मल्टिप्लाय 1 5 1 जा 5 आणि y ॲज इट इज मल्टिप्लायला. इथे प्लस 1चा स्क्वेअर काढला तर 1च येतो. हे आपला फायनल आन्सर असणार आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8p क्यूब मायनस 27 अपॉन p क्यूब. आता इथे पण आपल्याला काय चेक करायचं आहे की जे पण काही टर्म दिलेले आहे ते क्यूब फॉर्ममध्ये आहेत का. आता इथे 8 हा क्यूब फॉर्ममध्ये नाही आणि 27 पण नाही, म्हणून आपण काय करणार याचे सर्वात आधी क्यूब फाइंड करून घेणार आहे. क्यूब फॉर्ममध्ये ती टर्म राईट करून घेणार आणि देन फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आहे. नेक्स्ट आता इथे काय घ्यायचं आहे बघा 8p क्यूब आहे, तर आपल्याला इथे 8 कशाचा क्यूब आहे 8 2चा क्यूब आहे, जसं की आपण आताच बघितलं होतं. मग आपण इथे 2चा क्यूब असं राईट करू शकतो आणि हा p क्यूब आपण ॲज इट इज राईट करणार मायनस. आता हा 27 कोणाचा क्यूब आहे 3चा क्यूब आहे. बघा 3 इंटू 3 इंटू 3, 3 3 जार 9, 9 3 जार 27, म्हणून इथे आपण 27ला रिप्लेस करून 3 क्यूब असं राईट करणार आहे. 3 क्यूब अपॉन इथे हा p क्यूब. ओके, आलं लक्षात. आता इथे आपण काय करणार ही जी टर्म आहे ही टर्म आपण एका ब्रॅकेटमध्ये राईट करणार आहे आणि ब्रॅकेटला क्यूब देणार आहे, म्हणजे इथे 2p क्यूब मायनस 3 क्यूब 3 अपॉन p आणि ब्रॅकेटला क्यूब. काय केलं आपण की जे दोन्हीही टर्म होत्या ह्या दोन्ही टर्मला आपण ब्रॅकेटमध्ये राईट केलेलं आहे आणि इथे ब्रॅकेटच्या बाहेर आपण क्यूब राईट केलेला आहे. ओके. नेक्स्ट आता बघा इथे आपण दोन्ही टर्म ह्या क्यूब फॉर्ममध्ये राईट केलेल्या आहे. आता आपण इथे व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. सर्वात आधी आपल्याला फाइंड करायचं आहे की इथे a आपल्याला काय मिळालेलं आहे 2p आणि b काय मिळालेलं आहे 3 अपॉन p. ओके. आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया, म्हणजे इथं a मायनस b आहे, तर a किती व्हॅल्यू आहे 2p आणि b किती व्हॅल्यू आहे 3 अपॉन p, म्हणजे 2p मायनस 3 अपॉन p ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये a चा स्क्वेअर म्हणजे 2p चा स्क्वेअर
प्लस a इंटू बी म्हणजे 2p मल्टिप्लाय 3p 3/p 2p मल्टिप्लाय 3/p प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 3/p ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता इथे हे जे ब्रॅकेट आहे ॲज इट इज राईट करायचं आहे आणि इथे 2p चा स्क्वेअर दिलेला आहे तर 2 चा स्क्वेअर काढणार आपण 4 2 2 जार 4. आता p चा स्क्वेअर काय येणार p स्क्वेअर प्लस ही टर्म आहे इतकी ही टर्म मल्टिप्लिकेशनला आहे. बघा इथे मल्टिप्लिकेशन साइन आहे म्हणून आपण 2p आहे आणि इथे 3/p आहे. यामधील एक p आणि यामधील एक p आपण इथे कट करू शकतो. आता इथे काय राहणार मग 2 इंटू 3 2 3 जार 6 प्लस इथे 3 चा स्क्वेअर किती 3 3 जार 9 आणि p चा स्क्वेअर p स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. हे आपला फायनल आन्सर असणार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 343 a क्यूब मायनस 512 b क्यूब. आता फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण चेक करूया की दोन्हीही नंबरचे टर्म्स दिलेले आहे ह्या टर्म्स क्यूब फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत का तर ह्या दिलेल्या नाहीत कारण की हे जे व्हॅरिएबल्स दिलेले आहे फक्त हेच आपल्याला क्यूब फॉर्ममध्ये दिलेले आहेत परंतु हे जे नंबर्स दिलेले आहे हे क्यूब फॉर्ममध्ये राईट केलेले आहे का नाही. मग आपण चेक करणार आहे की हे नंबर्स कोणत्या नंबरचे क्यूब आहेत हे आपण फाइंड करूया. बघा आता फर्स्ट ऑफ ऑल आपण राईट केलं होतं की 2 चा क्यूब किती असतो 3 असतो 3 चा क्यूब किती असतो 27 4 चा क्यूब असतो 64 अँड 5 चा क्यूब असतो 125. आता आपण इथे 6 चा क्यूब किती आहे ते चेक करूया. बघा 6 चा क्यूब आपल्याला काढायचा आहे तर आपण काय करत असतो 6 ला 3 टाइम मल्टिप्लाय म्हणजे इथे 6 6 जार 36 आणि हा 6 इथे मल्टिप्लायला घेतला तर बघा 6 6 जार 36 कॅरी 3 6 3 जार 18 18 प्लस 3 21 म्हणजे 6 चा क्यूब किती येणार आहे 216. आता आपण 7 चा क्यूब पण चेक करून घेऊया. 7 चा क्यूब काढूया म्हणजे 7 इंटू 7 इंटू 7 करावं लागणार. बघा इथे 7 7 जार 49 मल्टिप्लाय 7 7 9 जार 63 ते 3 इथे 6 7 4 जार 28 28 मध्ये आपण 6 राईट केला तर येतो 34 म्हणजे इथे 343 हा 7 चा क्यूब मिळालेला आहे. म्हणून आपण इथे या 343 ला रिप्लेस करून इथे 7 क्यूब राईट केलं तरीही चालेल. मग आपण इथे लिहिणार आहे 7 क्यूब a क्यूब मायनस आता आपल्याला 512 हा कोणाचा क्यूब आहे फाइंड करू. आता आपण 8 चा क्यूब फाइंड करणार आहे. काय आहे 8 मल्टिप्लाय 8 मल्टिप्लाय 8 8 8 जार 64 इंटू 8 करायचा आहे 8 4 जार 32 कॅरी आला 3 8 6 चा 48 48 मध्ये 3 आपण ॲड केला तर 51 म्हणजे 512 हा कोणाचा क्यूब आहे 8 चा क्यूब आहे. म्हणून इथे आपण राईट करणार 8 क्यूब आणि हा b क्यूब ॲज इट इज. आता बघा इथे दोन्ही जे नंबर्स आहेत त्यांना आपण क्यूबमध्ये राईट केलेलं आहे. आता इथे आपण हे ब्रॅकेटमध्ये राईट करणार आहे 7a क्यूब 8b क्यूब. आता इथे आपल्याला क्यूब फॉर्ममध्ये दोन्ही टर्म मिळालेले आहेत म्हणून आपण इथे एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा इथं आता आपल्याला a काय मिळालेलं आहे 7a आणि b काय मिळालेलं आहे 8b म्हणून आपण हे व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार आहे. इथे फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे a मायनस b म्हणजे 7a मायनस 8b 7a मायनस 8b एका ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर म्हणजे 7a चा स्क्वेअर प्लस a इंटू b म्हणजे 7a मल्टिप्लाय 8b. नेक्स्ट आता इथे प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 8b चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता फर्स्ट ब्रॅकेट आपण ॲज इट इज राईट करायचा आहे. आता आपल्याला इथे स्क्वेअर काढायचा आहे. ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करायची आणि ह्या टर्मचा स्क्वेअर काढायचा. 7 चा स्क्वेअर 7 7 जा 49 a चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 7 इंटू 8 7 8 जार 56 आणि इथे a मल्टिप्लायला इथे b मल्टिप्लायला. ओके नेक्स्ट आता इथे 8 चा स्क्वेअर काढायचा 8 8 जार 64 आणि इथे b चा स्क्वेअर b स्क्वेअर. हे आपला फायनल एक्सपान्शन आपण म्हणजे फॅक्टरायझेशन आपण
फाइंड केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 64x³ - 729y³. आता इथे पण आपण चेक केलं तर इथे x³ हा क्यूब फॉर्ममध्ये आहे आणि y³ हा पण क्यूब फॉर्ममध्ये आहे. पण दिलेले जे नंबर्स आहेत हे नंबर्स क्यूब फॉर्ममध्ये आहेत का? नाही. मग फर्स्ट ऑफ ऑल क्यूब फॉर्ममध्ये आपण राईट करून घेऊया. बघा आता इथे 64 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे? आपण इथे क्यूब काढले होते तर 64 हा 4चा क्यूब येतो. ओके, म्हणून आपण इथे 4³ असं पण राईट केलं तरी चालेल आणि x³ असं राईट करून घ्यायचं आणि मायनस घ्यायचं आहे. आणि 729 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे? बघा आता आपण 8 पर्यंत क्यूब फाइंड करून घेतले होते तर 512 आले होते. आता आपण 9चा क्यूब काढून बघूया काय येतो. इथे आपण घ्यायचं 9 × 9 × 9. बघा 9 9 जार 81 मल्टिप्लाय बाय 9. बघा 9 1 जा 9, 9 8 जा 72 म्हणजे 729 हा 9चा क्यूब आहे. म्हणून आपण इथे 9³ असं राईट करून घेऊया आणि इथे y³ राईट करून घेऊया. ओके, आता आपल्याला हे जे टर्म्स मिळालेले आहे ह्या टर्म्सला आपण एका ब्रॅकेटमध्ये राईट करून घ्यायचं आहे. 4x³ - 9y³. आता इथे आपल्याला a काय मिळालेलं आहे? 4a व्हॅल्यू मिळालेली आहे, 4x व्हॅल्यू मिळालेली आहे आणि b आपल्याला 9y ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण या एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुटअप करूया आणि फॅक्टरायझेशन करून घेऊया. नेक्स्ट स्टेप काय येणार मग इथे? बघा a - b म्हणजे 4x - 9y घ्यावं लागेल. 4x - 9y ब्रॅकेट क्लोज. आता इथे आपल्याला a² घ्यायचा आहे म्हणजे 4x घ्यायचा आहे. 4x² प्लस a मल्टिप्लाय b. a व्हॅल्यू किती आहे? 4x. b व्हॅल्यू आहे 9y म्हणजे 4x मल्टिप्लाय 9y प्लस b² म्हणजे 9y² आणि ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता फर्स्ट ब्रॅकेट आपल्याला ॲज इट इज राईट करायचं आहे. 4x - 9y. आता हा ब्रॅकेट सॉल्व करूया. फर्स्ट टर्मचा आपण स्क्वेअर काढणार, सेकंड टर्मचा मल्टिप्लाय आणि थर्ड टर्मचा स्क्वेअर. फर्स्ट टर्म 4x आहे, 4चा स्क्वेअर 4 4 जार 16, xचा स्क्वेअर x² प्लस इथे आपल्याला ही टर्म मल्टिप्लिकेशन करायची आहे म्हणजे जे नंबर्स दिलेले आहे त्या नंबर्सची आपण मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 4 9 जा 36, इथे मल्टिप्लाय x, इथे मल्टिप्लाय y प्लस इथे 9चा स्क्वेअर आणि yचा स्क्वेअर. 9चा स्क्वेअर काय काढायचा? 9 9 जार 81, yचा स्क्वेअर काय येणार? y² ब्रॅकेट क्लोज. हे आपलं फायनल फॅक्टरायझेशन आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 16a³ - 128b³. आता इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल चेक करूया की आपल्याला दोन्हीही टर्म ह्या क्यूब फॉर्ममध्ये दिलेले आहेत का. बघा इथे a³ हा क्यूब फॉर्ममध्ये आहे, b³ हा क्यूब फॉर्ममध्ये आहे, पण 16 आणि 128 हा क्यूब फॉर्ममध्ये आहे का? नाही. मग आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल या दोन्ही टर्मला क्यूब फॉर्ममध्ये राईट करायचं आहे, देन आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पण आता इथे चेक केलं आपण तर 16 हा कोणत्याही नंबरचा क्यूब आहे का? नाही. 128 हा पण इथे आपल्याला कोणत्याही नंबरचा क्यूब दिसत नाही कारण आपण ऑलरेडी हे क्यूब फाइंड करून घेतलेले आहेत. आता इथे काय करायचं आहे तर इथे आपण कॉमन काढणार आहे नंबर. मग ह्या दोघां नंबरमधून काय कॉमन निघणार आहे ते चेक करूया. इथे आता स्मॉल नंबर बघा 16 आहे, मग स्मॉल नंबरमध्ये हा नंबर म्हणजे ह्या नंबरच्या टेबलमध्ये हा नंबर येतो का? तर येतो. 128 16च्या टेबलमध्ये 8 नंबरला येतो म्हणजे ह्यामधून आपण 16 हा कॉमन काढू शकतो. ओके, इथे 16 कॉमन काढून घ्यायचा. मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार? a³ कारण इथे आपण 16 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये फक्त a³ राहणार. इथे 1 असतो, 1 आपण राईट केला नाही केला तरी चालेल. इथे मायनस घ्यायचा आहे. 128 16च्या टेबलमध्ये 8 नंबरला येतो म्हणून इथं 8 लिहायचं. आता इथे हा b³ ॲज इट इज राईट करून घ्यायचा, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता इथे आपल्याला बघायचं आहे की ब्रॅकेटमध्ये जे पण काही टर्म आपल्याला मिळालेले आहेत त्या टर्म क्यूब फॉर्ममध्ये आहेत का.
इथे आपल्याला 8 हा क्यूब फॉर्ममध्ये दिसत नाही, मग 8 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे ते फाइंड करून घ्यायचं. बघा 8 हा 2चा क्यूब आहे, म्हणून इथे आपण काय राईट करणार, इथे आपण 2 क्यूब राईट केलं तरीही चालेल आणि हा बी क्यूब ॲज इट इज ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता इथे आपण काय करू शकतो, हा जो 2 क्यूब आहे आणि बी क्यूब आहे हा आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये राईट करायचा आहे. म्हणजे 16a क्यूब मायनस 2/b क्यूब ब्रॅकेट क्लोज. ओके, बघा आता दोन्हीही जे टर्म्स आहेत ह्या आपल्याला क्यूब फॉर्ममध्ये मिळालेल्या आहेत, म्हणून आपण एक्सपान्शन फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. आता इथे आपल्याला ए काय मिळालेलं आहे, ए, आणि इथे बी काय मिळालेलं आहे, 2/b. नेक्स्ट मग आपल्याला इथे ए मायनस बी व्हॅल्यू पुटअप करायची. हा 16 आपल्याला इथे खाली लिहत जायचा आहे कारण तो आपण कॉमन काढलेला आहे. इथे ए मायनस बी म्हणजे ए मायनस 2/b ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर म्हणजे इथे एचा स्क्वेअर लिहायचा आहे प्लस ए इंटू बी. ए किती आहे, एच आहे, मल्टिप्लाय बी किती आहे, 2/b इन ब्रॅकेट 2/b ब्रॅकेट क्लोज प्लस बीचा स्क्वेअर काढायचा आहे. बी टर्म काय आहे, 2/b, म्हणून इथे 2/b घ्यायचा आणि इथे स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट स्टेप 16 ॲज इट इज ए मायनस 2/b ॲज इट इज एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता ह्या टर्मची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. बघा आता इथे 1 आहे, ए म्हणजे काय असतो, 1 असतो, म्हणजे इथे 1 आहे तर 2 1 जार इथे काय येणार 2 आणि ह्यासोबत काय येणार ए आणि अपॉन हा बी राहणार आहे. प्लस इथे 2चा स्क्वेअर काढला तर काय येणार 4 आणि बीचा स्क्वेअर येणार आहे बी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आहे क्वेश्चन सिम्प्लिफाय. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे एक्स प्लस वाय क्यूब मायनस एक्स मायनस वाय क्यूब. आता इथे बघा आपल्याला दोन्ही टर्म ह्या क्यूब फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत, मग आपण ह्यासाठी हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आहे. आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे 3 फॉर्म्युले यूज करायचे आहे. कोणता फॉर्म्युला आपल्याला कुठे यूज करायचा आहे आपण क्वेश्चन सॉल्व करणार बघणारच आहे. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल आपण हा फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा इथे एक्स प्लस वाय म्हणजे ही ए टर्म आहे आणि एक्स मायनस वाय म्हणजे ही बी टर्म आहे. म्हणजे आपण ए क्यूब आणि बी क्यूब, ए क्यूब बी क्यूब वाला फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. ही ए टर्म आणि ही बी टर्म. आता आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. बघा आता इथे काय सांगितलं आहे, ए मायनस बी म्हणजे इथे ए काय आहे, एक्स प्लस वाय, म्हणून एक्स प्लस वाय मायनस एक्स मायनस वाय हे आपण ए मायनस बी टर्म घेतली. नेक्स्ट आता आपल्याला हा ब्रॅकेट राईट करायचा आहे. आता इथे ए स्क्वेअर, ए काय आहे इथे एक्स प्लस वाय, म्हणून आपण हा पूर्ण एक्स प्लस वाय हा स्क्वेअरमध्ये राईट करायचा. इथे प्लस साईन आहे, प्लस वाय साईन घेतलेला आहे. ए इंटू बी, ए किती आहे एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय. आता इथे मल्टिप्लिकेशनला आपल्याला बी लिहायचं आहे. बी आहे ही पूर्ण टर्म एक्स मायनस वाय, म्हणून एक्स मायनस वाय बी लिहिला. ओके, आता इथे प्लस घेतलं आणि इथे बी स्क्वेअर आहे म्हणजे एक्स मायनस वायचा स्क्वेअर, एक्स मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके, आपण ह्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये आता पुटअप करून घेतल्या. आता आपण याला सॉल्व करूया. आता बघा इथे हा ब्रॅकेट आपण सॉल्व केला तर काय येणार आहे, इथे एक्स प्लस वाय. आता इथे मायनस साईन आहे आणि या एक्सला प्लस साईन आहे, मायनस प्लस इथे मायनस साईन होणार आणि इथे एक्स राईट होणार. आता इथे मायनस मायनस प्लस साईन होणार आहे आणि इथे वाय ॲज इट इज. बघा आपण हे ब्रॅकेट ओपन करून घेतलेले आहे. आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व करूया. आता इथे लक्षात आलं तर इथे एक्स प्लस वाय स्क्वेअर आहे. आता आपण सेकंड फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा ए प्लस बी स्क्वेअर. इथे एक्स म्हणजे ए आहे आणि वाय म्हणजे बी आहे, म्हणून आपण एवढा ही जी टर्म आहे एक टर्म, या टर्मला हा फॉर्म्युला यूज करणार आणि हे एक्सपान्शन इथे राईट करणार आहे. बघा इथे एचा स्क्वेअर सांगितलेला आहे म्हणजे इथे आपल्याला राईट करायचं आहे एक्सचा स्क्वेअर प्लस, इथे फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे म्हणून आपण इथे प्लस राईट केलं. आता इथे 2 आहे फॉर्म्युल्यात म्हणून आपण इथे 2 राईट करणार, मल्टिप्लाय
ए टर्म आहे, ए टर्म इथे काय आहे, एवढा ब्रॅकेटच सॉल्व करत आहे आपण. ए टर्ममध्ये काय आहे, एक्स आहे आणि इथं बी टर्म आहे, बी आहे वाय टर्म, मल्टिप्लाय वाय टर्म. आता इथे प्लस आहे म्हणून प्लस द्यायचं आणि बी स्क्वेअर आहे तर वायचा स्क्वेअर राईट करायचा आहे, वायचा स्क्वेअर. आता इतका ब्रॅकेट आपला हा क्लोज झालेला आहे. ओके. आता ही टर्म आपल्याला सॉल्व करायची आहे तर इथे आपण एक फॉर्म्युला आणखी यूज करू शकतो. बघा इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचं एक्सपान्शन असणार आहे ए प्लस बी मायनस इन ब्रॅकेट ए मायनस बी. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हे एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आहे. मग आता इथे आपण बघितलं तर ए प्लस एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय आणि मध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर इथे हे एक्सपान्शन ए स्क्वेअर बी स्क्वेअरचं आहे. म्हणजे हे एक्सपान्शन कशाचं असणार आहे, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. ह्या टर्मच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, बघा इथे प्लस साईन आहे तर प्लस साईन द्यायचा आहे आणि इथे एक्स स्क्वेअर मायनस, कारण फॉर्म्युल्यामध्ये इथे मायनस आहे म्हणून आपण इथे मायनस वाय स्क्वेअर लिहिणार आहे. ओके. म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचं एक्सपान्शन जर आपण केलं तर हेच एक्सपान्शन येणार आहे. नेक्स्ट आता इथे प्लस घ्यायचं आहे. आता आपल्याला ही जी टर्म आहे एक्स मायनस वाय स्क्वेअर यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि या टर्मचं एक्सपान्शन एवढं करायचं आहे. इथे ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर घ्यायचा आहे, एक्स स्क्वेअर मायनस इथे 2 इंटू ए इंटू बी म्हणजे 2 इंटू एक्स इंटू वाय. आता इथे प्लस आहे तर प्लस घ्यायचा आणि बीचा स्क्वेअर आहे तर आपण इथे वायचा स्क्वेअर घेणार आहे. ओके. आता बघा इथे स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज होणार आहे. आपण हे सर्व जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे हे इथे सॉल्व केलेलं आहे. आता या ब्रॅकेटमध्ये आपल्याला बघायचं आहे की सेम व्हेरिएबल आणि त्याला असलेले डिफरंट साईन हे आपल्याला कट करायचे. इथे प्लस एक्स आहे, इथे मायनस एक्स आहे तर प्लस मायनस एक्स हे कट होतील आणि इथे प्लस वाय आहे तर वाय प्लस वाय म्हणजे 2y इथे येणार. आणि नेक्स्ट आता हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. बघा इथे एक्स स्क्वेअर आहे, एक्सचा स्क्वेअर काढला तर एक्स स्क्वेअर येणार आहे. आता ही टर्म बघायची आहे एक्स 2 इंटू एक्स इंटू वाय म्हणजे 2xy. नंतर इथे प्लस आहे, प्लस साईन घ्यायचा आहे, वाय स्क्वेअर येणार. इथे प्लस साईन घ्यायचा आहे, एक्स स्क्वेअर काय येणार, एक्स स्क्वेअर येणार. इथे मायनस आहे, मायनस घ्यायचं, वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता ही टर्म सॉल्व करायची आहे. इथे मायनस साईन आहे, मायनस साईन घ्यायचं, 2 इंटू एक्स इंटू वाय म्हणजे 2xy. नेक्स्ट इथे प्लस साईन आहे आणि इथं वाय स्क्वेअर काढायचा आहे म्हणजे वाय स्क्वेअर येणार, ब्रॅकेट क्लोज. आता नेक्स्ट आपल्याला हा जो 2y आहे ॲज इट इज खाली घ्यायचा आणि इथे जे डिफरंट साईन आहे सेम व्हेरिएबल्सला ते साईन कट होतील. इथे एक्सचा स्क्वेअर आहे, मायनस एक्स स्क्वेअर कुठे दिसतो का, नाही. इथे प्लस आहे एक्स स्क्वेअर, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे एक्स स्क्वेअर म्हणून हे प्लसवाले एक्स स्क्वेअर ॲज इट इज आपण इथे राईट करून घेऊया हे प्लसवाले एक्स स्क्वेअर. ओके. नेक्स्ट आता इथे प्लस 2xy, इथे मायनस 2xy हे काय होतील, कट होतील. आता इथे प्लस वाय स्क्वेअर, इथे मायनस वाय स्क्वेअर हे पण कट होतील. आता रिमेनिंग काय आहे, हा वाय स्क्वेअर आहे म्हणून प्लस वाय स्क्वेअर राईट करायचा. नेक्स्ट आता इथे हा जो 2y आहे हा या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशनला असतो. म्हणजे या 2yने आपण ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्म ही मल्टिप्लाय करत असतो. परंतु त्याआधी आपण हे जे 3x स्क्वेअर आपल्याला मिळालेले आहे याची ॲडिशन करून घ्यायची. 1 2 3 म्हणजे 3x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता या 2yने आपल्याला ही टर्म आणि ही टर्म मल्टिप्लाय करायची आहे. म्हणजे 2y मल्टिप्लाय 3x स्क्वेअर आणि 2y मल्टिप्लाय वाय स्क्वेअर. मग आता इथे 2 3 जा 6 येणार आणि इथे एक्स स्क्वेअर आहे आणि हा वाय व्हेरिएबल्स राईट करून घ्यायचे. इथे 2 1 जा 2 हा वाय आणि हा वाय स्क्वेअर होणार वाय क्यूब. ओके. हे आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3a + 5b क्यूब मायनस 3a मायनस 5b क्यूब. आता इथे पण आपण सेम जसं आपण एक्झाम्पल आधीचं सॉल्व केलेलं आहे सेम आपण त्याच पद्धतीने हे पण सॉल्व करणार. बघा इथे a आहे हा पूर्ण
ब्रॅकेट आणि हा पूर्ण ब्रॅकेट इथे बी आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. यामध्ये आपण हे चारही फॉर्म्युले यूज करणार आहे. कुठे फॉर्म्युला कोणता यूज करायचा हे आपण एक्झाम्पल सॉल्व करताना बघणारच आहे. आता इथे हा पूर्ण ब्रॅकेट ए आहे आणि हा पूर्ण ब्रॅकेट बी आहे. ओके, मग आता इथे आपण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. बघा ए मायनस बी म्हटलंय म्हणजे हा ब्रॅकेट मायनस हा ब्रॅकेट आपल्याला राईट करायचा आहे ॲज इट इज 3a प्लस 5b मायनस 3a मायनस 5b. नेक्स्ट आता इथे आपल्याला हा पूर्ण ब्रॅकेट राईट करायचा आहे. म्हणजे इथे काय ए स्क्वेअर आहे, मग मोठा ब्रॅकेट घ्यायचा आपल्याला, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण. ए स्क्वेअर म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट ए आहे, म्हणजे ह्या पूर्ण ब्रॅकेटचा आपल्याला स्क्वेअर राईट करायचा आहे. म्हणजे इथे 3a प्लस 5bचा स्क्वेअर. आता इथे आपल्याला प्लस घ्यायचा साईन. आता इथे ए इंटू बी आहे, तर इथे ए हा ब्रॅकेट आणि बी हा ब्रॅकेट, ह्या दोन्ही ब्रॅकेटला मल्टिपल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मल्टिप्लाय 3a मायनस 5b. ओके, नेक्स्ट आता इथे साईन प्लस आहे, प्लस घेतलं. आता इथे बीचा स्क्वेअर म्हणजे हा पूर्ण एक ब्रॅकेट बी आहे, तर या पूर्ण ब्रॅकेटला बीला स्क्वेअर द्यायचा आहे. पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर देऊ, ब्रॅकेट क्लोज. ओके, नेक्स्ट टर्म आता इथे आपण राईट करणार. बघा हा जो फर्स्ट ब्रॅकेट आपल्याला मिळालेला आहे हा पूर्ण ब्रॅकेट आपण ओपन करून घेणार आहे. बघा इथे 3a राईट करायचं आणि इथे हा प्लस 5b राईट करायचा ॲज इट इज. आता या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, तर ब्रॅकेटच्या आतमधील जे साईन आहे ते चेंज होतील. ओके, मग काय करायचं आपल्याला, इथे हे मायनस आहे, इथे 3a प्लस आहे, मायनस प्लस मायनस 3a, इथे मायनस साईन इथे प्लस साईन म्हणून इथे प्लस द्यायचा आहे. आता इथे 5b राईट करायचा, ब्रॅकेट क्लोज. आता नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व करूया. बघा इथे 3a प्लस 5b स्क्वेअर आहे. आता हा जो एक फर्स्ट ब्रॅकेट आपल्याला दिसत आहे हा a प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो, कारण इथे a टर्म 3a, b टर्म 5b. ओके, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आणि एवढं एक्सपान्शन ह्या फॉर्म्युल्याचं राईट करायचं आहे. आता इथे आपण 3a म्हणजे a चा स्क्वेअर घेणार, 3a चा स्क्वेअर. इथे प्लस आहे फॉर्म्युल्यामध्ये, इथे प्लस द्यायचं. इथे 2 आहे, 2 लिहायचा आणि इंटू ए बी म्हणजे 3 मल्टिप्लाय 3a मल्टिप्लाय 5b. ओके, ही आपण एवढी टर्म सॉल्व करत आहे. आता इथे प्लस लिहायचा आहे आणि बीचा स्क्वेअर म्हणजे इथे 5bचा स्क्वेअर येणार आहे, 5bचा स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. म्हणजे आपण ही एवढी टर्म सॉल्व केलेली आहे. आता आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे. बघा इथे आपल्याला 3a प्लस 5b मल्टिप्लाय 3a मायनस 5b म्हणजे फर्स्ट टर्म सेकंड टर्म प्लसमध्ये, फर्स्ट टर्म सेकंड टर्म मायनसमध्ये. आता इथे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, कारण की इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे, याचं एक्सपान्शन आपल्याला फर्स्ट टर्म प्लसमध्ये, सेकंड टर्म पण आपल्याला मायनसमध्ये, म्हणजे इथे फर्स्ट टर्म प्लसमध्ये सेकंड टर्म मायनसमध्ये आहे. म्हणजे इथे फर्स्ट टर्म एचा स्क्वेअर घेतला, मध्ये मायनस साईन दिला आणि सेकंड टर्म बीचा स्क्वेअर, म्हणजे इथे पण आपल्याला फर्स्ट टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे, 3aचा स्क्वेअर मायनस 5bचा स्क्वेअर. ओके, म्हणजे आपल्याला एक्सपान्शन दिलेलं आहे, ह्याचं आपण हे आन्सर लिहिलं किंवा हे लिहिलं तरीही सेमच आहे. बघा इथे फॉर्म्युल्यामध्ये जसं की इथे ही टर्म आणि ही टर्म सेमच आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. आता इथे आपल्याला प्लस लिहायचं आहे आणि ही टर्म सॉल्व करायची आहे. आता ह्या टर्ममध्ये आपण बघितलं तर 3a मायनस 5b स्क्वेअर. आता इथे a मायनस बी स्क्वेअर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो ह्या एवढ्या टर्मसाठी. म्हणजे हे एक्सपान्शन आपल्याला असं लिहायचं आहे, a स्क्वेअर म्हणजे इथे 3aचा स्क्वेअर, इथे मायनस आहे. आता इथे लिहू आपण, इथे मायनस आहे आणि इथे 2 घ्यायचा आहे, 2 मल्टिप्लाय ab, a किती आहे मल्टिप्लाय 3a, b किती आहे 5b मल्टिप्लाय 5b. ओके, नेक्स्ट आता इथे प्लस आपल्याला बीचा स्क्वेअर सांगितला, म्हणजे आपण इथे काय लिहिणार 5bचा स्क्वेअर आणि ब्रॅकेट क्लोज. बघा आता इथून आपण हा ब्रॅकेट इथपर्यंत सॉल्व केलेला आहे. आता आपली नेक्स्ट स्टेप काय येणार आहे, इथे बघा 3a प्लसमध्ये आहे आणि 3a मायनसमध्ये, 3a हे कट होऊन जातील आणि इथे बघा
प्लसमध्ये 5b प्लसमध्ये 5b 5b प्लस 5b 5 प्लस 5 10 आणि b इथे ॲज इट इज राईट करायचा. आता नेक्स्ट आता ह्या ब्रॅकेट सॉल्व करणार आहे. इथे आपल्याला 3a स्क्वेअर काढायचा आहे. 3 3 जा 9a चा स्क्वेअर काय येणार a स्क्वेअर येणार प्लस आता आपल्याला ही एवढी टर्म सॉल्व करायची आहे. ओके, ही एवढी टर्म मल्टिप्लिकेशनला आहे, ही आपण सॉल्व करणार आहे. एवढी टर्म इथे बघा. आता इथे हे तिन्ही टर्म मल्टिप्लिकेशनला आहे म्हणजे आपल्याला 2 × 3 2 3 जा 6 आणि 6 5 जा 30. ओके, म्हणजे इथं आपण राईट करणार 30. मल्टिप्लिकेशनला ए आहे आणि बी आहे म्हणून इथे ए आणि बी मल्टिप्लायला राईट करायचं. ओके, बघा काय केलं आपण इथे ही जी टर्म आहे एवढी पूर्ण मल्टिप्लायला आहे म्हणून आपण तिन्ही याचे मल्टिप्लिकेशन करून घेतले आणि व्हॅरिएबल्स ए बी हे पण मल्टिप्लायला होते म्हणून ते पण राईट केले. आता इथे आपल्याला 5a स्क्वेअर काढायचा आहे प्लस 5 स्क्वेअर काय तो 25 5 5 जा 25 b स्क्वेअर b स्क्वेअर. नेक्स्ट आता इथे आपण प्लस साइन घ्यायचं आणि 3a स्क्वेअर 3 स्क्वेअर काय ना 3 3 जा 9 आणि a स्क्वेअर a स्क्वेअर. आता इथे मायनस साइन घ्यायचं आहे आणि 5 स्क्वेअर काढायचा 5 5 जा 25 आणि b स्क्वेअर. इथे प्लस साइन आहे प्लस साइन घेऊन घ्यायचं a स्क्वेअर 3a स्क्वेअर 9a स्क्वेअर. ओके, 3 3 जा 9 घेतले आपण. आता इथे मायनस साइन घ्यायचं आहे आणि ही जी टर्म आहे ही टर्म पण मल्टिप्लिकेशनला आहे. जशी आपण ही टर्म मल्टिप्लाय केली ना सेम ॲज इट इज ही टर्म पण आपल्याला मल्टिप्लाय करायची म्हणजे 2 3 जा 6 आणि 6 5 जा 30 आणि a आणि b मल्टिप्लायला प्लस इथे 5b स्क्वेअर काढायचा 5 5 जा 25 आणि b स्क्वेअर b स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता इथे हे 10b ॲज इट इज राईट करायचं आहे. आता आपल्याला हा जो ब्रॅकेट मिळालेला आहे ह्या ब्रॅकेटमध्ये जे पण काही सेम नंबर्स असतील डिफरंट साईन असतील ते कट होणार आहे. आता इथे डिफरंट साईन बघणार आहे आपण. बघा इथे आपल्याला 9a स्क्वेअर बघायचा आहे, हा प्लसमध्ये आहे आणि इथे पण प्लसमध्ये आहे तर तो कट होणार नाही. इथे प्लसमध्ये आहे 30ab, इथे मायनसमध्ये आहे 30ab म्हणजे 30ab हे कट होऊन जातील. इथे प्लस 9a स्क्वेअर आहे इथे पण प्लस 9a स्क्वेअर आहे ते कट होणार नाही. आता इथे मायनस 25b स्क्वेअर इथे प्लस 25b स्क्वेअर हे कट होऊन जातील. ओके, आता नेक्स्ट आपण काय राहिलेलं आहे ते राईट करणार आहे. 9a स्क्वेअर प्लस 25b स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर. ओके, ही टर्म आपण इथे राईट करून घेतलेली आहे. आता आपल्याला 10b ॲज इट इज घ्यायचं आहे. ब्रॅकेटमध्ये आपल्याला सेम जे व्हॅरिएबल्स आणि नंबर आहे त्यांची ॲडिशन करून घ्यायची आहे. बघा 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर हे प्लसमध्ये आहे. 9 प्लस 9 प्लस 9 9 प्लस 9 9 प्लस 9 18 होणार. 18 प्लस 9 27 आणि a स्क्वेअर ॲज इट इज आणि प्लस 25b स्क्वेअर ॲज इट इज ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता हा बघा 10b जो आहे हा या ब्रॅकेटला पूर्णपणे मल्टिप्लिकेशनला आहे म्हणून इथे आपण ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 10ab सोबत करणार. 10ab मल्टिप्लाय 27a स्क्वेअर. सर्वात आधी तर 27 इंटू 10 केलं तर काय येणार 270. इथे a स्क्वेअर आहे a स्क्वेअर राईट करायचा आहे आणि इथे b आहे तर b ॲज इट इज राईट करायचा. इथे आहे प्लस साईन द्यायचं. आता 10b मल्टिप्लाय 25b स्क्वेअर. आता इथे 10 मल्टिप्लाय 25 250 आणि इथे b स्क्वेअर आहे इथे b आहे. b स्क्वेअर मल्टिप्लाय b क्यूब येणार आहे. ओके, हे आपलं फायनल आन्सर असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे a प्लस b क्यूब मायनस a क्यूब मायनस b क्यूब. ओके, आता इथे आपल्याला या टर्मच्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा a प्लस b क्यूब इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. म्हणजे आपल्याला जसा हा फॉर्म्युला इथे राईट करून दिलेला आहे ॲज इट इज आपण इथे राईट करू शकतो कारण की ही टर्मच ह्या फॉर्म्युलेसारखी आहे. ओके, म्हणून आपण इथे बघा a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. ओके, आणि आता नेक्स्ट आपल्याला जी पण ही टर्म दिलेली आहे ही टर्म आपण ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे मायनस a क्यूब मायनस b क्यूब. आता इथे बघायचं आहे आपल्याला जे सेम टर्म आहे ते डिफरंट साईनच्या कट करायच्या. इथे प्लस a क्यूब आहे इथे मायनस a क्यूब आहे कट होणार. इथे
प्लस बी क्यूब आहे मायनस बी क्यूब आहे, कट होणार. रिमेन काय आहे 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर. ओके, हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा, पी क्यूब मायनस पी प्लस 1 क्यूब. आता इथे आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म ए मायनस बी आणि फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. ओके, म्हणजे यामध्ये आता फर्स्ट टर्म म्हणजे ए काय आहे पी आणि सेकंड टर्म म्हणजे बी, इथे पी प्लस 1 आपल्याला घ्यायचं आहे. ओके, आता इथे आपण असं राईट करून घेतलं तरी चालते की ए इज इक्वल टू पी, बी इज इक्वल टू पी प्लस 1. नेक्स्ट आता इथे व्हॅल्यू पुटअप करूया आपण फॉर्म्युल्यामध्ये. ए मायनस बी म्हटलेलं आहे म्हणजे ए किती आहे पी, पी मायनस पी प्लस 1. ओके, हा ब्रॅकेट क्लोज. आता नेक्स्ट आपल्याला हा ब्रॅकेट राईट करायचा आहे. ए चा स्क्वेअर म्हणजे इथे पी आहे ए, तर पीचा स्क्वेअर राईट करायचा आहे. नंतर ब्रॅकेटमध्ये प्लस आहे, आपण इथे प्लस घेतलं. नंतर ए इंटू बी म्हणजे पी इंटू पी मल्टिप्लाय पी प्लस 1. ओके, इथे प्लस घ्यायचा आहे आपल्याला आणि बीचा स्क्वेअर म्हणजे इथे पी प्लस 1चा स्क्वेअर, पी प्लस 1चा स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता आपण फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. म्हणजे हा ब्रॅकेट आपल्याला ओपन करायचा आहे. म्हणजे इथे येणार आहे पी, आता इथे मायनस आहे, या पीला प्लस साईन आहे, मायनस प्लस मायनस साईन आणि इथे पी राहणार. हा पी हा मायनस आहे आणि इथे प्लस आहे म्हणजे मायनस साईन होणार, मायनस प्लस मायनस साईन आणि इथे 1 राहणार, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता इथे पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस याची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे बघा, पी इंटू पी पीचा स्क्वेअर प्लस पी इंटू 1 पी येणार आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला पी प्लस 1 स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे ह्या टर्मसाठी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. बघा ए प्लस बी स्क्वेअर, इथे पी प्लस 1 स्क्वेअर. ए किती आहे इथे पी आणि बी किती आहे 1, म्हणजे आपण एवढ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन एवढं करू शकतो. हा प्लस घ्यायचा मध्ये, आता इथे एचा स्क्वेअर सांगितला म्हणजे पीचा स्क्वेअर येणार. आता इथे प्लस 2ab म्हणजे 2 इंटू ए किती आहे पी इंटू बी किती आहे 1 म्हणून 1 घेतला. आता इथे प्लस घ्यायचं आणि बी स्क्वेअर म्हणजे इथे 1चा स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता इथे बघा, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, इथे प्लस पी आणि मायनस पी कट होणार आणि ब्रॅकेटमध्ये -1 रिमेनिंग आहे, तो आपण राईट करून घेतला. आता इथे ब्रॅकेटमध्ये बघा, इथे पी स्क्वेअर आहे प्लस इथे पी स्क्वेअर आहे म्हणजे इथे पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. इथे 1 2 3 पी स्क्वेअर आहे प्लसमध्ये म्हणून 1 2 3 ॲडिशन होऊन 3p स्क्वेअर होतील. ओके, आता रिमेनिंग काय आहे, हा पी रिमेनिंग आहे, पी राईट करून घेतला. आता आपल्याला ही टर्म सॉल्व्ह करायची, ही मल्टिप्लिकेशनला आहे 2 इंटू पी म्हणून आपण इथे राईट करणार आहे प्लस 2 इंटू पी 2p आणि 2 इंटू 1 2 होणार आहे आणि इथे 2p टर्म येणार आहे. ओके, आता इथं प्लस 1 स्क्वेअर आहे म्हणजे 1 स्क्वेअर राईट करायचा, 1चा स्क्वेअर 1च येणार आहे, ब्रॅकेट क्लोज. आता ह्या ब्रॅकेटमध्ये काय आपण सॉल्व्ह करू शकतो बघा, इथे p आहे आणि इथे 2p आहे, हा 3p ॲज इट इज 3p स्क्वेअर ॲज इट इज राईट करायचा. इथे 1p इथे 2p म्हणजे प्लस 1 प्लस 2 3 येणार आहे, 3p आणि हा प्लस ॲज इट इज राईट करायचा. बघा आता -1 ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर ब्रॅकेटला हा पूर्णपणे मल्टिप्लिकेशनला आहे म्हणजे 3 - 1 3p स्क्वेअरच येणार आहे, मायनस साईन प्लस साईन मायनस 3p स्क्वेअर. इथे मायनस साईन इथे प्लस साईन प्लस मायनस मायनस आणि 3 1 जा 3p, इथे मायनस इथे प्लस साईन मायनस होणार आणि 1 1 जा 1. ओके, हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 3xy - 2ab क्यूब -3xy + 2ab क्यूब. यामध्ये पण आपल्याला सेम हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे कारण की ही एवढी टर्म आपली ए आहे आणि ही टर्म आपली बी आहे म्हणून आपण a क्यूब - b क्यूब हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे. मग आता फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. बघा आता इथे आपल्याला हा जो टर्म आहे एवढी ही ए आहे ही बी आहे म्हणून a - b ही टर्म आपण ॲज इट इज राईट करणार आहे. 3x - 2ab - 3xy
प्लस 2ab ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता आपल्याला हा ब्रॅकेट इथे एक्सपांड करायचा आहे. बघा आता इथे ए स्क्वेअर आहे, तर हा जो टर्म आहे हे ए स्क्वेअर आहे, म्हणजे ह्या टर्मचा आपल्याला स्क्वेअर राईट करायचा आहे. 3xy मायनस 2ab स्क्वेअर. आता इथे प्लस आहे तर प्लस घ्यायचं. इथे ए इंटू बी म्हणजे ए हा आणि बी हा, म्हणजे आपल्याला इथे घ्यायचं आहे 3xy मायनस 2ab मल्टिप्लाय बी किती आहे 3xy प्लस 2ab. ओके, आता इथे आपल्याला बी स्क्वेअर घ्यायचं, मग मध्ये साईन काय आहे प्लस, म्हणून आपण इथे राईट करणार प्लस बी स्क्वेअर काय आहे ही एवढी टर्म बी आहे, म्हणून आपण ही टर्म बी घेणार आणि याला स्क्वेअर देणार, म्हणजे 3xy प्लस 2abचा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. बघा हा एवढा ब्रॅकेट आपण इथून इथपर्यंत सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट आता आपण हे ब्रॅकेट ओपन करून घेऊया. हा ब्रॅकेट ओपन करू तर काय मिळेल आपल्याला 3xy मायनस 2ab. आता इथे मायनस साईन आहे तर ब्रॅकेटच्या आतमधील साईन प्लस होतील. ओके, इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस 3xy आणि इथे मायनस इथे प्लस, मायनस प्लस मायनस 2ab ब्रॅकेट. ओके, नेक्स्ट आता ह्या ब्रॅकेटमध्ये बघा इथे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे ए मायनस बीचा स्क्वेअर, कारण की इथे मायनस आहे. ए मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करणार आहे, त्याचं एक्सपान्शन असं राईट करायचं आहे. बघा इथे ए काय आहे 3xy आणि बी काय आहे 2ab, म्हणजे ए 3xy स्क्वेअर मायनस इथे 2 घ्यायचा आहे ए इंटू बी मल्टिप्लिकेशन 3 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं 3xy मल्टिप्लाय 2ab. ओके, आता इथे प्लस लिहायचं आहे बी स्क्वेअर. बी स्क्वेअर काय आहे 2abचा स्क्वेअर. बघा ही जी टर्म आहे ही टर्म आपण एवढ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घेतलेलं आहे. नेक्स्ट आता इथे बघा आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, हा फॉर्म्युला, कारण की इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे इथे ए काय आहे ही टर्म आहे आणि बी काय आहे ही टर्म आहे इतके. ओके, म्हणजे आपल्याला हे जे एक्सपान्शन दिलेलं आहे ह्या एक्सपान्शन सारखंच ॲज इट इज हे एक्सपान्शन आहे, म्हणून आपल्याला ह्या एक्सपान्शनला असं कन्व्हर्ट करायचं आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग यामध्ये ए काय आहे 3xy ही ए टर्म आहे आणि बी टर्म काय आहे 2ab ही बी टर्म आहे, म्हणून आपण इथे काय राईट करणार बघा, इथे आपल्याला प्लस साईन राईट करायचं आहे आणि इथे एचा स्क्वेअर म्हणजेच काय 3xyचा स्क्वेअर आणि मध्ये काय मायनस साईन आहे म्हणून आपण मध्ये मायनस साईन देणार आणि बी काय आहे 2ab म्हणून 2abचा स्क्वेअर. ओके, आता हा प्लस आपण ॲज इट इज इथे राईट करणार. बघा ही जी एवढी टर्म आहे ह्या टर्मच्या ऐवजी आपण ही टर्म इथे राईट केलेली आहे. ओके, तुम्हाला समजत आहे. बघा एकदम इझी आहे, फक्त फॉर्म्युले लक्षात घ्यायचे, कोणता फॉर्म्युला आपल्याला कुठे यूज करायचा. आता इथे प्लस आहे बघा ए प्लस बीचा स्क्वेअर. फॉर्म्युला बघा इथे ए प्लस बीचा स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. बघा आता इथे ए स्क्वेअर म्हणजे 3xyचा स्क्वेअर प्लस इथे 2ab म्हणजे 2 मल्टिप्लाय ए किती आहे 3xy आणि मल्टिप्लाय बी किती आहे इथं 2ab. आता इथे फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे, प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2abचा स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता आपण ही जी टर्म घेतलेली आहे ही टर्म पूर्ण कोणत्या टर्मची आहे, ह्या लास्ट टर्मचं एक्सपान्शन ही टर्म आलेली आहे. ओके, आता नेक्स्ट बघा इथे आपल्याला काय करायचं, हे जे प्लस साईन आहे मायनस साईन हे कट करून घ्यायचे. 3xy हे प्लसमध्ये आहे, 3xy इथं मायनसमध्ये आहे, म्हणून आपण हे कट करून घेतले. आता इथे मायनस इथे मायनस 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 प्लस म्हणजे 2ab प्लस होणार, 2 + 2 4ab आणि इथे एका डिजिटचं साईन. आता या ब्रॅकेटमध्ये आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. 3चा स्क्वेअर काय येणार 9, xचा स्क्वेअर x स्क्वेअर आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर. आता इथे मल्टिप्लिकेशन करायची आहे आपल्याला इथून तर ह्या टर्मची, म्हणजे एवढ्या टर्मची मल्टिप्लाय करायची आहे, म्हणून इथे बघा इथे साईन मायनस आहे म्हणून आपण मायनस साईन द्यायचं. आता इथे 2 3 जा 6 आणि 6 2 जा 12, इथे 12 राईट करायचा. x × y xy
AB. ओके, नेक्स्ट आता इथे 2AB स्क्वेअर, साइन प्लस आहे प्लस द्यायचं, 2चा स्क्वेअर 4A स्क्वेअर A Bचा स्क्वेअर B स्क्वेअर. ओके, प्लस इथे 3चा स्क्वेअर काय येणार 9X स्क्वेअर X स्क्वेअर Y स्क्वेअर Y स्क्वेअर. इथे मायनस साईन आहे, मायनस साईन आपण इथे घेतलं. आता आपल्याला ह्या एवढ्या ब्रॅकेटचं स्क्वेअर काढायचं आहे, म्हणजे इथे 2चा स्क्वेअर 4 येणार, Aचा स्क्वेअर A स्क्वेअर येणार, Bचा स्क्वेअर B स्क्वेअर येणार, प्लस इथे आपल्याला 3चा स्क्वेअर काढायचा 9X स्क्वेअर X स्क्वेअर Y स्क्वेअर Y स्क्वेअर. आता आपल्याला इथून तर ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करायची आहे, जशी आपण ह्या टर्मची मल्टिप्लाय केली तशी. 2 3 जा 6, 6 2 जा 12. इथे 12 येणार आहे, साईन आपल्याला मधले प्लस दिलेलं आहे, प्लस घ्यायचं. 12XY AB. नेक्स्ट आता इथे प्लस 2चा स्क्वेअर 4Aचा स्क्वेअर A स्क्वेअर Bचा स्क्वेअर B स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता आपल्याला इथे बघायचं आहे सेम नंबरला डिफरंट साईन असले तर काय होणार कॅन्सल होणार. इथे प्लस 9X स्क्वेअर Y स्क्वेअर प्लस 9X स्क्वेअर Y स्क्वेअर इथे मायनसमध्ये नाही आहे, म्हणून इथे आपण नेक्स्ट बघणार आहे -12XYAB प्लस 12XYAB. हे पूर्ण टर्म कट होणार आहे. आता इथे प्लस 4A स्क्वेअर B स्क्वेअर मायनस 4A स्क्वेअर B स्क्वेअर ही पण टर्म कट होणार आहे. ओके, बघा आता इथे काय रिमेन आहे त्याची आपण ॲडिशन करून घेऊया. आता हे इथे -4AB हे ॲज इट इज राहणार. ब्रॅकेटमध्ये बघा इथे 9X स्क्वेअर आहे, 9X स्क्वेअर आहे, 9X स्क्वेअर आहे. मग जे पण काही सेम व्हॅरिएबल्सचे नंबर आहे ते ॲडिशन होतील, म्हणजे 9 + 9 + 9 27. ओके, 9 + 9 18, 18 + हे 9 27. आणि इथे ॲडिशनमध्ये X स्क्वेअर Y स्क्वेअर ॲज इट इज राहत असतो. आता इथे अजून काय रिमेन होतं, इथे 4A स्क्वेअर B स्क्वेअर रिमेन आहे, म्हणून प्लस 4A स्क्वेअर B स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. ओके, नेक्स्ट आता इथे हा जो 4AB आहे हा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे, म्हणून आपण 4AB 27A स्क्वेअर Y स्क्वेअरला मल्टिप्लाय करणार, म्हणजे ह्या टर्मला, आणि 4AB आपण 4AB A स्क्वेअर B स्क्वेअरला मल्टिप्लाय करणार. ओके, म्हणजे आता आपल्याला 27 × 4 करायचं आहे. 27 × 4, 4 7 जा 28, 2 कॅरी 4 2 जा 8, 8 मध्ये 2 मिळवला 110. म्हणजे इथे बघा इथे मायनस आहे इथे प्लस आहे तर साइन मायनस येणार 110. आता इथे X स्क्वेअर आहे Y स्क्वेअर आहे राईट करून घ्यायचं, AB आहे AB राईट करून घ्यायचं. आता इथे बघा मायनस साइन आहे इथे प्लस साइन आहे, मायनस प्लस मायनस 4AB × 4A स्क्वेअर B स्क्वेअर. फर्स्ट ऑफ ऑल 4 × 4 16, 4 4 जार 16. इथे सेम व्हेरिएबल्स आहेत म्हणून A स्क्वेअर × A Aचा क्यूब, B स्क्वेअर × B Bचा क्यूब. ओके, हे आपले इथे फायनल आन्सर असणार आहे. तर आता प्रॅक्टिस सेट 6.3 आपला कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर लगेच तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.